हॅलो फ्रेंड्स, ग्रोअप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अप्लाइड मेकॅनिक्स या सब्जेक्टमधले काही MCQs म्हणजेच की मल्टिपल चॉईस क्वेश्चन आज आपण इथे बघणार आहे. यामध्ये बघा, फर्स्ट चॅप्टर आपण बघूया. सगळ्यात पहिले युनिट नंबर 1 किंवा चॅप्टर नंबर 1 आपण त्याला म्हणू. यामध्ये चॅप्टरचं नाव आहे बघा, मेकॅनिक्स अँड फोर्स सिस्टीम. फर्स्ट चॅप्टर आपल्या डिप्लोमा सिलेबसनुसार जो आहे त्याचं नाव आहे मेकॅनिक्स अँड फोर्स सिस्टीम. याच्यावर आपण काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बघणार आहेत. तर हा जो सब्जेक्ट आहे अप्लाइड मेकॅनिक्स, हा सिव्हिल, मेकॅनिकल आणि केमिकल ब्रांचच्या स्टुडंटसाठी आहे, सेकंड सेमिस्टरसाठी. तर आपण याला डिवाइड केलेले, याचे MCQs आपण डिवाइड केलेले युनिट वाईज. फर्स्ट युनिटमध्ये जे आपण काही MCQ बघणार आहे, मग सेकंड युनिटमध्ये आपण काही MCQ बघू. तर जे काही टॉपिक्स आपल्याला सिलेबसमध्ये आहे त्यानुसार आपण इथे MCQs डिफाईन केलेले आहे. तर त्यामध्ये आपण टॉपिक सुद्धा डिस्कस करणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहणार. तर चला सुरुवात करूया. फर्स्ट MCQ, अ बॉडी विच डू नॉट डिफॉर्म under the action of force. A body which do not deform under the action of force म्हणजेच काय, सपोज आपण एक इथे बॉडी कन्सिडर केली आणि या बॉडीवरती आपण काय करतोय, फोर्स अप्लाय करतोय. वेगळ्या वेगळ्या टाईपचे आपण फोर्स अप्लाय करतोय, बरोबर. तरी पण त्या बॉडीला काहीच फरक पडत नाहीये, त्याच्यामध्ये काहीच डिफॉर्मेशन, काहीच चेंजेस होत नाहीये. तर अशा टाईपच्या बॉडीला आपण म्हणतो रिजिड बॉडी. अशा टाईपच्या बॉडीला आपण काय म्हणणार, रिजिड बॉडी. जे की डिफॉर्मच होणार नाही त्या बॉडीला आपण काय म्हणतो, रिजिड बॉडी. त्याचबरोबर अजून आणखी 2 ऑप्शन दिलेले आहेत. जर इलास्टिक बॉडी विचारलं आपल्याला, प्लास्टिक बॉडी विचारलं, तर इलास्टिक बॉडीसाठी लक्षात ठेवायचं आहे, इलास्टिक बॉडी म्हणजे काय, जसं की बेस्ट एक्झाम्पल आपलं रबरचं लक्षात ठेवायचं. त्यामध्ये आपण फोर्स लावला की बॉडी काय करते, डिफॉर्म होते, आणि फोर्स काढून टाकला, रिमूव्ह केला, तर बॉडी रिगेन सुद्धा होते, रिगेन किंवा रिस्टोअर. आणि प्लास्टिक बॉडी म्हणजे काय, तर पहिले तर बॉडी डिफॉर्म होणं, जसं की आपली प्लास्टिक बॅग असते, प्लास्टिक कॅरी बॅग असते, तर आपण त्याला जर ओढलं, फोर्स लावला तर ती डिफॉर्म होणार. परंतु जेव्हा आपण फोर्स काढून टाकत असतो तर बॉडी रिस्टोअर होत नाही, डू नॉट रिस्टोअर, डू नॉट रिस्टोअर किंवा डू नॉट रिगेन. अशा टाईपच्या बॉडीला प्लास्टिक बॉडी म्हणतो. आणि तिसरी म्हणजे रिजिड बॉडी, जे की आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं, डू नॉट डिफॉर्म, किती जरी फोर्स लावला तरी ती डिफॉर्म होत नाहीये, त्या बॉडीला आपण रिजिड बॉडी असे म्हणतो. त्याच्यावरती 3 डेफिनेशन्स आपल्या तयार होतात इथे. तिन्हीपैकी एखादा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. आता नेक्स्ट पॉइंट, द ब्रांच ऑफ मेकॅनिक्स. सेकंड क्वेश्चन, द ब्रांच ऑफ मेकॅनिक्स विच डील्स विथ द ऍक्शन ऑफ फोर्सेस ऑन बॉडीज ॲट रेस्ट. सगळ्यात इम्पॉर्टंट वर्ड, याला हायलाइट करून ठेवायचे, ॲट रेस्ट. जेव्हा केव्हा असं म्हणणार, द ब्रांच ऑफ मेकॅनिक्स, मेकॅनिक्सचे एक ब्रांच. तर सगळ्यात पहिले मेकॅनिक्सला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. मेकॅनिक्सच्या आपल्याला 2 ब्रांचेस आहेत. एक ब्रांचला आपण म्हणतो स्टॅटिक्स आणि एक ब्रांचला आपण म्हणतो डायनॅमिक्स. आणि परत डायनॅमिक्सला 2 पार्टमध्ये डिवाइड केलं जातं. एक म्हणजे कायनेटिक्स आणि दुसरी म्हणजे कायनेमॅटिक्स. तर यामध्ये जेव्हा केव्हा बॉडी रेस्ट कंडिशन मध्ये असणार तर त्या ब्रांचला आपण स्टॅटिक असे म्हणतो, रेस्ट कंडिशन मध्ये. आणि जेव्हा केव्हा बॉडी मोशन कंडिशन मध्ये असणार त्या ब्रांचला आपण डायनॅमिक्स असे म्हणतो, मोशन कंडिशन मध्ये. आता त्यामध्ये सुद्धा आणखी मग 2 पार्ट आपल्याला दिसत आहे. एक तर बघा, बॉडी रेस्ट कंडिशन मध्ये असन, थांबलेली असन, आणि दुसरं म्हणजे बॉडी मोशन मध्ये असणार. तर रेस्ट कंडिशन स्टॅटिकची ब्रांच झाली आणि मोशन कंडिशन मध्ये त्याला आपण डायनॅमिक्स मध्ये म्हणतो. त्यामध्ये परत 2 पार्ट पडतात, कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स. यामध्ये लक्षात ठेवायचं की कायनेमॅटिक्स मध्ये आपण जे काही फोर्सेस आहे, बरोबर, मोशन करण्यासाठी आपल्याला फोर्सेस लागणार, तर ते फोर्सेस आपण इथे कन्सिडर करत नाही, मासेस आपण इथं कन्सिडर करत नाही. डू नॉट कन्सिडर फोर्सेस कॉजिंग द मोशन अँड मास ऑफ बॉडी, मास ऑफ बॉडी. आणि यामध्ये कायनेटिक्स मध्ये आपण हे सर्व कन्सिडर करतो.
कायनेटिक्स मध्ये आपण काय करतो, कन्सिडर करतो, कायनेमॅटिक्स मध्ये आपण कन्सिडर करत नाही. तर त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे ऍट रेस्ट साठी, तर रेस्ट मध्ये आपला आन्सर असणार स्टॅटिक्स, ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर ए का बरं नाही, तर आपल्याला माहिती आहे मोशन कंडिशन साठी डायनॅमिक्स असणार. बोथ ए अँड बी असूच शकत नाही, कारण की डिफरंट ब्रांचेस आहे दोन्ही पण. तर अशा प्रकारे ऑप्शनवरून पण आपल्याला समजलं पाहिजे की जर आपण व्यवस्थित नोट्स काढून ठेवलेले, बघा फर्स्ट टॉपिक एवढंच आहे. फर्स्ट टॉपिक मेकॅनिक्स म्हणजे काय, तर एवढंच विचारलं जाणार. फर्स्ट टॉपिक आपण नाव बघितलं मेकॅनिक्स अँड फोर्स सिस्टीम, चॅप्टरचं नाव काय, मेकॅनिक्स अँड फोर्स सिस्टीम. मेकॅनिक्स मध्ये एवढाच पार्ट आहे बघा. तर एवढा चार्ट जर आपण व्यवस्थित लिहून ठेवला, स्टॅटिक म्हणजे रेस्ट कंडिशन, डायनॅमिक म्हणजे मोशन कंडिशन, तर आपल्याला कोणताही क्वेश्चन याच्यावरती विचारला गेला तर आपण तो इझिली सॉल्व्ह करू शकतो. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन इझिली आपण सांगू शकतो. क्वेश्चन वाचा नीट. द ब्रांच ऑफ मेकॅनिक्स विच डील्स विथ द ऍक्शन ऑफ फोर्सेस ऑन बॉडीज इन मोशन. क्वेश्चन विचारलेला आहे इन मोशन. मोशन मध्ये असेल तर आपल्याला आत्ताच आपण बघितलं तो चार्ट आपण लिहून ठेवलेला आहे, त्याच्यावरून आपण सांगू शकतो की मोशन म्हणजे डायनॅमिक्स असणार. ज्याच्यामध्ये आपण मोशन कन्सिडर करतो त्या ब्रांचला आपण डायनॅमिक्स असे म्हणतो. आत्ताच आपण या चार्ट मध्ये बघितलंय बघा, रेस्ट कंडिशन म्हणजे स्टॅटिक, मोशन कंडिशन म्हणजे डायनॅमिक्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा फोर्थ नंबरचा. द ब्रांच ऑफ मेकॅनिक्स विच डील्स विथ द ऍक्शन ऑफ फोर्सेस ऑन बॉडीज इन मोशन. बघा द ब्रांच ऑफ मेकॅनिक्स विच डील्स विथ द ऍक्शन ऑफ फोर्सेस ऑन बॉडीज इन मोशन. मोशन पर्यंत आपण म्हणतो हे डायनॅमिक्स आहे. आता पुढचा क्वेश्चन त्यांनी काय केलेलं आहे बघा, विदाउट कन्सिडरिंग. विदाउट वर्ड आलेला आहे, इथं वर्ड कडे लक्ष द्यायचंय, हायलाइट करून ठेवायचंय. जेव्हा विदाउट वर्ड येणार, विदाउट कन्सिडरिंग, आपण डायनॅमिक्सच्या दोन ब्रांचेस बघितल्या. एका याच्यामध्ये आपण कन्सिडर करतो, एका याच्यामध्ये डू नॉट कन्सिडर, विदाउट कन्सिडरिंग. तर विदाउट कन्सिडरिंग वाला काय कन्सिडर करत नाही, तर मास ऑफ बॉडी अँड फोर्सेस कॉजिंग द मोशन. मास पण कन्सिडर करत नाही आणि फोर्सेस कॉजिंग द मोशन, फोर्सेस पण आपण कन्सिडर करत नाही. विदाउट कन्सिडरिंग म्हणजे ती ब्रांच असते आपली कायनेमॅटिक्स, ऑप्शन नंबर सी. स्टॅटिक असू शकते का, नाही. आपण जेव्हा आन्सर टिक करतो अदर ऑप्शन का नसते याचा सुद्धा एकदा विचार करायचा. स्टॅटिक मध्ये आपण रेस्ट कंडिशन म्हणतो आणि कायनेटिक्स का नसणार, कारण की ह्याच्यामध्ये आपण कन्सिडर करतो, विथ कन्सिडरिंग असतं, विथ कन्सिडरिंग मास अँड फोर्सेस. तर एवढे टाईपचे क्वेश्चन या फर्स्ट टॉपिक वरती बनवलं जाऊ शकते एक्झाम मध्ये. एक तर ते डेफिनेशन देतील, आन्सर विचारतील, किंवा मग वरती दिला असन विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट फॉर कायनेमॅटिक्स, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट फॉर स्टॅटिक. तर वर्ड्स नुसतं लक्षात ठेवायचे, हायलाइटेड वर्ड्स या चार्ट मधले. स्टॅटिक म्हणजे रेस्ट कंडिशन, डायनॅमिक म्हणजे मोशन कंडिशन, कायनेमॅटिक्स म्हणजे डू नॉट कन्सिडर किंवा विदाउट कन्सिडरिंग, आणि कायनेटिक्स म्हणजे विथ कन्सिडरेशन. आता नेक्स्ट पॉइंट बघा, नेक्स्ट सिलेबसच्या टॉपिक नुसार क्वेश्चन काय तयार होतो. तर नेक्स्ट सिलेबसचा टॉपिक असतो आपला क्वांटिटीज वरती. एक राहते फंडामेंटल क्वांटिटीज आणि एक राहते डिराइव्ह क्वांटिटीज. फंडामेंटल म्हणजे जे बेसिक क्वांटिटीज राहतात त्याला आपण बेसिक क्वांटिटीज असं म्हणतो, आणि डिराइव्ह म्हणजे फंडामेंटलचा उपयोग करून जे आपण बनवलं जातं त्याला डिराइव्ड क्वांटिटी असे म्हणतात. हे फिजिक्स मध्ये सुद्धा झालेलं आहे आपल्याला. तर यापैकी कोणतं फंडामेंटल क्वांटिटी आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फंडामेंटल क्वांटिटी. तर लक्षात ठेवायचे मेन जे आपण मेकॅनिक्स मध्ये किंवा इथून पुढच्या मॅक्झिमम सब्जेक्ट मध्ये आपल्या मेकॅनिकल आणि सिव्हिल ब्रांच मध्ये शिकतो ते म्हणजे राहतं फर्स्ट फंडामेंटल क्वांटिटी मास, सेकंड लेंथ, थर्ड टाइम, आणि फोर्थ इथे लक्षात ठेवायचं टेम्परेचर. या बेसिक मेन 4 फंडामेंटल क्वांटिटी ज्या आपण इथून पुढे वारंवार शिकणार आहेत. तर म्हणूनच आपल्याला याच्या रिलेटेडच क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, आणि बाकीचे आणखी टोटल तर 7 आहेत, पण हे 4 आपल्याला इम्पॉर्टंट आहे इथून पुढे. तर त्यांनी विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज फंडामेंटल क्वांटिटी. तर बघा फोर्स तर आपण न्यूटन्सच्या लॉ वरून डिराइव्ह झालेलं आहे, डेन्सिटी मास पर युनिट व्हॉल्यूम, आणि वर्क म्हणजे फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट असतं. म्हणून हे ऑप्शन असणार का आपले, नाही. मग फंडामेंटल क्वांटिटी कोणती राहणार, ती म्हणजे टेम्परेचर. याचं युनिट फंडामेंटल युनिट एसआय युनिट मध्ये केल्विन राहतं. एसआय युनिट विचारलं तर याचं राहणार केल्विन, के ने आपण डिनोट करतो. त्या 4 लक्षात ठेवायचे फंडामेंटल साठी, आणि बाकीचे काय राहतील मग डिराइव्ह.
डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे यांचा उपयोग करून आपण जे बनवतो त्याला डिराइव्ड क्वांटिटी असं म्हणतो. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज डिराइव्ड क्वांटिटी. विच ऑफ द फॉलोइंग इज डिराइव्ड क्वांटिटी. 4 फंडामेंटल क्वांटिटीज आपल्या लक्षात असतील. एक मास m, दुसरं लेंथ l, तिसरं टाइम t आणि चौथं t म्हणजे टेम्परेचर. MLT फॉर्म असं लक्षात ठेवलं तरी चालणार, MLT फॉर्म मध्ये. तर मास फंडामेंटल आहे, ऑप्शन नंबर बी. टेम्परेचर सुद्धा फंडामेंटल आहे, टाइम हे सुद्धा फंडामेंटल आहे. तर यापैकी कोणतंच आपलं डिराइव्ड क्वांटिटी नाहीये, म्हणजे आन्सर असणार आपलं नन ऑफ दी अबोव. आन्सर येणार आपलं नन ऑफ दी अबोव. नेक्स्ट क्वेश्चन, द मॅटर कंटेन इन अ बॉडी इज कॉल्ड ॲज. बघा मॅटर म्हणजे काय, एनी सबस्टन्स विच ऑक्युपाय स्पेस. असं सबस्टन्स ज्याला काही ना काहीतरी स्पेस लागते. आणि जे काही मॅटर आपल्या बॉडीमध्ये राहतं ते तर एक तर सॉलिड असू शकतं किंवा गॅस असू शकतो किंवा लिक्विड असू शकतं. तर हे जे काही असतं याला आपण मास असे म्हणतो. ऑप्शन नंबर बी बरोबर. आणि वेट जे राहतं जेव्हा आपण ग्रॅव्हिटीने कन्सिडर करतो, ग्रॅव्हिटीनुसार कन्सिडर करतो, ग्रॅव्हिटीमुळे आपण खालच्या दिशेने ओढला जातो, तर मास मल्टिप्लाय बाय ग्रॅव्हिटी याला आपण वेट असे म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन, द युनिट ऑफ फोर्स इन SI सिस्टीम ऑफ युनिट्स इज. फोर्सचं युनिट काय असणार. फोर्सचं युनिट, व्हॉट इज द युनिट ऑफ फोर्स. तर फोर्स म्हणजे राहतं मास इंटू एक्सलरेशन. मासचं युनिट kg, एक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि kg मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे न्यूटन असतं. म्हणून फोर्सचं SI युनिट असतं न्यूटन. SI सिस्टीम मध्ये. जर आपल्याला CGS सिस्टीम मध्ये विचारलं असतं तर ते असतं डाईन CGS मध्ये. तर दोन्ही क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. CGS मध्ये पण विचारलं जाऊ शकतं, क्वेश्चन फिरवलं जाऊ शकतो. तर CGS मध्ये पण असणार. किलोग्राम मासचं युनिट आहे, हे आन्सर सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. बघा आपला आन्सर तर ऑप्शन नंबर सी आहे, फोर्सचं युनिट विचारलेलं आहे बरोबर. आणि वॅट हे पॉवरचं युनिट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अ फोर्स इज कम्प्लिटली डिफाइंड. अ फोर्स इज कम्प्लिटली डिफाइंड व्हेन वी स्पेसिफाय. तर फोर्सचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला विचारलं गेलं आहे की आपण सांगू शकतो की फोर्स आपण कसा डिफाईन केला पाहिजे. तर फोर्स डिफाईन करण्यासाठी कधी पण बघा फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर म्हणजे त्याला मॅग्निट्यूड सुद्धा पाहिजे, म्हणजे त्याची व्हॅल्यू मॅग्निट्यूड पाहिजे, जसं की 10 न्यूटन 20 न्यूटन बरोबर. हे झालं त्याचं मॅग्निट्यूड, त्याची स्पेसिफिक व्हॅल्यू अमाऊंट किती आहे. आणि दुसरं म्हणजे त्याचं डायरेक्शन, कोणत्या डायरेक्शन मध्ये तो चालला. फक्त फोर्स 10 न्यूटन फोर्स असं म्हणून जमत नाही, आपल्याला सांगावं लागतं की 10 न्यूटन फोर्स टुवर्ड्स ईस्ट डायरेक्शन, टुवर्ड्स नॉर्थ डायरेक्शन, टुवर्ड्स राईट डायरेक्शन, टुवर्ड लेफ्ट, अपवर्ड, डाऊनवर्ड. तर अशा डायरेक्शन आपल्याला सांगावं लागतात बरोबर. तर त्याला मॅग्निट्यूड पाहिजे, त्याला डायरेक्शन पाहिजे आणि त्याचं एक पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन राहतं. पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन की तो कोणत्या पॉइंटला आपण अप्लाय करतोय, त्या तिन्ही पण गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरं म्हणजे त्याचं सेन्स. सेन्स म्हणजे नेचर, नेचर ऑफ फोर्स. नेचर म्हणजे एक तर तो पुल टाईप आहे किंवा पुश टाईप आहे. पुल टाईप आहे की पुश टाईप आहे. फोर्स हा पुल टाईप आहे का पुश टाईप आहे. पुल म्हणजे काय, पुल म्हणजे काय आणि पुश म्हणजे काय, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा. आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी पण उपयोगी पडू शकतो. तर पुल म्हणजे काय, बाहेरच्या साईडला आपण ओढतो, म्हणजे त्याला आपण म्हणतो अवे फ्रॉम पॉइंट. फोर्स जर अवे फ्रॉम पॉइंट असेल, पॉइंट पासून लांब जाणार असेल तर त्याला पुल टाईप फोर्स म्हणतो. आणि फोर्स जर टुवर्ड्स द पॉइंट असेल, पॉइंट कडे येणारा फोर्स असेल टुवर्ड्स पॉइंट, तर त्याला आपण पुश टाईप म्हणतो. जसं की समजा इथं आपण एक पॉइंट ओ डिफाईन केला, याच्यापासून एक फोर्स बाहेर जाणारा दाखवला, लांब जाणारा दाखवला, तो झाला पुल टाईप फोर्स. आणि एखादा फोर्स याच्याकडे येणारा दाखवला, ॲरो. बघा ॲरो म्हणजे काय, त्याची डायरेक्शन. एखादा फोर्स त्याच्याकडे येणारा दाखवला तर त्याला आपण पुश टाईप, आपण ढकलण्याचा प्रयत्न करतोय पॉइंट ओला, तर तो झाला पुश टाईप फोर्स. तर त्याचा सेन्स विचारलं जाऊ शकतं. तर एवढे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, याला म्हणतो आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्स. इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मॅग्निट्यूड पण माहिती पाहिजे, डायरेक्शन पण माहिती पाहिजे. मग मॅग्निट्यूड डायरेक्शन असेल तर तिसरी गोष्ट आपोआपच असणार आहे, कारण की चौथा ऑप्शन आपल्याला ऑल ऑफ दी अबो दिलेला आहे. ऑप्शन नंबर डी आपलं करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज स्केलर क्वांटिटी. तर स्केलर क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी ज्याला फक्त आणि फक्त काय असणार, मॅग्निट्यूड.
ओनली मॅग्निट्यूड. इथं लक्षात ठेवायचं काय, ओनली मॅग्निट्यूड, फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड आपण कन्सिडर करणार. तर आपला आन्सर आहे याचं ऑप्शन नंबर बी. कारण की फोर्सला आपल्याला आत्ताच आपण बघितलं मॅग्निट्यूड पण लागतं, डायरेक्शन पण लागतं. वेलोसिटी आणि एक्सेलरेशनला सुद्धा आपल्याला मॅग्निट्यूड पण माहिती पाहिजे आणि त्याचं डायरेक्शन सुद्धा माहिती पाहिजे. हे आपण वेक्टर क्वांटिटी, कारण की आपण वेक्टरने रिप्रेझेंट करतो. वेक्टर क्वांटिटी, एक्सेलरेशन सुद्धा वेक्टर क्वांटिटी आणि फोर्स सुद्धा वेक्टर क्वांटिटी. त्याला काही ना काहीतरी स्पेसिफिक डायरेक्शन असते. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्केलर क्वांटिटी. याच्यामध्ये विचारलं नॉट अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी नाही. या क्वेश्चनचा अर्थ लक्षात घ्या. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्केलर क्वांटिटी. खालीलपैकी दिलेली कोणती स्केलर क्वांटिटी नाही. तर स्केलर क्वांटिटी नाही म्हणजे ती कोणती असणार, ती वेक्टर क्वांटिटी असणार. इथं दिल्यापैकी आपल्याला एक्सेलरेशन जे आहे ते माहिती आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. एक्सेलरेशन काय, वेक्टर क्वांटिटी, म्हणून आपला आन्सर असणार एक्सेलरेशन. ऑप्शन नंबर डी. मास स्केलर आहे, व्हॉल्यूम स्केलर आहे आणि डेन्सिटी सुद्धा स्केलर आहे. द फोर्स बाय विच बॉडी इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. म्हणजे असा फोर्स ज्याच्यामुळे बॉडी टुवर्ड्स द अर्थ ओढल्या जाते, टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ ओढल्या जाते, बरोबर, ग्रॅव्हिटीमुळे ओढल्या जाते. मास इंटू ग्रॅव्हिटी आपण त्याला म्हणतो आणि त्याचं आन्सर असतं वेट. ऑप्शन नंबर सी काय असणार, वेट. फोर्स वाईल ऍक्टिंग ऑन अ बॉडी मे. अशा टाईपचा एक क्वेश्चन विचारलेला आहे. तर हा जो टॉपिक आहे हा आपल्या सिलेबसमध्ये इफेक्ट ऑफ फोर्स म्हणून दिलेला आहे. इफेक्ट ऑफ फोर्स, फोर्समुळे काय इफेक्ट होणार, परिणाम काय होणार. इफेक्ट ऑफ फोर्स ऑन अ बॉडी. तर फोर्स काय करू शकतो बघा, एखादी बॉडी रेस्ट कंडिशनमध्ये, बरोबर, त्याला आपण जर फोर्स लावला, अप्लाय केला फोर्स, तर ती मोशनमध्ये येऊ शकते, म्हणजे चेंजेस इट्स मोशन. पहिलं ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर सपोज एखादी बॉडी आहे, इकडून आपण 10 न्यूटनचा फोर्स लावला, तर ही बॉडी पुढे चालली आहे, बरोबर, ही बॉडी या डायरेक्शनमध्ये चालली आहे. परंतु सेम फोर्स आपण इकडून सुद्धा लावला, 10 न्यूटनचा फोर्स, म्हणजेच की दोन्ही फोर्स एक दुसऱ्याला काय करताय, बॅलन्स करताय. राईट साईडला 10, लेफ्ट साईडला 10, दोन्ही एक दुसऱ्याला बॅलन्स करताय. म्हणजे ऑप्शन नंबर बी सुद्धा करेक्ट आहे. बॅलन्स द फोर्सेस ऑलरेडी ऍक्टिंग ऑन इट. आणि गिव्ह रायजेस टू इंटरनल स्ट्रेस आहे, त्याच्यामुळे इंटरनल स्ट्रेस जनरेट होऊ शकतो, तर स्ट्रेस सुद्धा जनरेट होणार. ऑप्शन नंबर डी. अजून याच्यामध्ये काय काय होऊ शकतं, तर बघा, आपण एखादी बॉडी इथे हिंज करून ठेवली आणि जसं की आपलं डोअर असतं, बरोबर, आणि आपण एकदम एंडला इथे फोर्स अप्लाय करतो, तर बॉडी काय होते, रोटेट होते, टर्न होते. टर्न करू शकतो किंवा रोटेट करू शकतो, टर्न करू शकतो किंवा रोटेट करू शकतो. बॉडीला मोशनमध्ये आणतोय म्हणजेच ऍक्सलरेट करू शकतो, ऍक्सलरेशन प्रोव्हाइड करू शकतो. मग फोर्सचे इफेक्ट काय काय, तो बॉडीला रेस्ट कंडिशन मधून मोशन मध्ये आणू शकतो, किंवा ब्रेक्स अप्लाय केले तर मोशन मधून थांबवतो, रेस्ट कंडिशन मध्ये आणू शकतो फोर्स. त्यानंतर बॉडीला टर्न करू शकतो, रोटेट करू शकतो. त्यानंतर बॉडीला ऍक्सलरेट करू शकतो, रिटार्ड करू शकतो आणि बॅलन्स सुद्धा करू शकतो. तर एवढे सगळे इफेक्ट आहे फोर्सचे. तर इफेक्ट ऑफ फोर्स जनरली जास्त करून या टाईपमध्ये ऑल ऑफ दी अबो आन्सर असणारच. तरी एकदा व्यवस्थित ऑप्शन चेक करून घ्यावे. नेक्स्ट क्वेश्चन. तर फोर्स वरती एवढेच क्वेश्चन विचारले जाऊ शकते. एक तर त्याचं मॅग्निट्यूड, डायरेक्शन म्हणजेच की वेक्टर क्वांटिटी, आणि दुसरं म्हणजे त्याचे इफेक्ट्स, आणि तिसरं म्हणजे त्याचं युनिट. एवढे पॉइंट्स फोर्स वरती विचारले जाऊ शकते. आणि याच्यामध्ये विचारलं जातं, बॉडी फॉल्स फ्रीली अंडर ग्रॅव्हिटी, देन ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन इज टेकन आहे. ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशनची व्हॅल्यू किती असते, प्लस 9.81 g इज इक्वल टू 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणून युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर आता बघा, आपला जो फर्स्ट पार्ट होता, फर्स्ट पार्ट आपण इथे कव्हर केलेला आहे. आता बघा, इथून पुढचं खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. फिक्स याच्यावरती 2 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार एक्झाम मध्ये. इथून पुढचा जो टॉपिक आहे याच्यावरती फिक्स 2 क्वेश्चन विचारले जाऊ शकते. बघा, इथून पुढचा जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे सिस्टीम ऑफ फोर्स किंवा फोर्स सिस्टीम. सिस्टीम ऑफ फोर्स हा टॉपिक एकदम व्यवस्थित लक्षात घ्या. तुम्ही कोणताही क्वेश्चन आला तर तुम्ही सॉल्व्ह करू शकणार, आन्सर याचा देऊ शकणार. 2 क्वेश्चन याच्यावरती डेफिनेटली विचारला जाणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन एक्झाम मध्ये.
सिस्टीम ऑफ फोर्स म्हणजे काय, जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त फोर्सेस एका बॉडीवरती ऍक्ट होत असेल. ही बॉडी आहे आपली, याच्यावरती एक फोर्स समजा F1, दुसरा फोर्स F2, तिसरा फोर्स F3, असे वेगळे वेगळे फोर्सेस या बॉडीवरती ऍक्ट होत आहे दोन किंवा दोन पेक्षा जास्त, त्याला आपण सिस्टीम ऑफ फोर्स असे म्हणतो. याच्यामध्ये वेगळे वेगळे टाइप्स आहे. तर टाइप्स कशावर डिफाईन केलेले, तर फोर्सेसची जी लाईन ऑफ ऍक्शन राहते किंवा प्लेन ऑफ ऍक्शन राहतं त्याच्यावरती डिपेंड राहतं. तर सगळ्यात पहिले आपल्याला फक्त वर्डचं मिनिंग लक्षात घ्यायचं, त्याच्यावरून आपण सांगू शकतो. तर पहिलं वर्ड आहे कोलिनियर. कोलिनियर फोर्सेस. कोलिनियर म्हणजे काय, की ते एकाच रेषेमध्ये असणार, एकाच लाईन मध्ये असणार, बरोबर. ऍक्टिंग ऑन सेम लाईन, याला काय म्हणू शकतो आपण, ऍक्टिंग ऑन सेम लाईन, एकाच लाईन वरती असणार. ऍक्टिंग ऑन सेम लाईन, सेम लाईन वरती ते ऍक्ट करणार. त्यानंतर सेकंड आहे कोप्लेनर. कोप्लेनर फोर्स सिस्टीम. कोप्लेनर फोर्सेस. कोप्लेनर म्हणजे एकाच प्लेन वरती असणार, ऍक्टिंग ऑन सेम प्लेन, ऍक्टिंग ऑन सेम प्लेन. बघा, कोलिनियर, लिनियर म्हणजे लाईन, प्लेनर म्हणजे प्लेन, ऍक्टिंग ऑन सेम प्लेन, सेम प्लेन मध्ये असणार, तर त्याला आपण कोप्लेनर म्हणू. त्यानंतर थर्ड पॉइंट कॉनकरंट. या वर्डचं मिनिंग लक्षात घ्या, कॉनकरंट फोर्सेस, हे व्यवस्थित लक्षात घ्या. कॉनकरंट, बघा, कोलिनियर म्हणजे एकाच लाईनवर, कोप्लेनर म्हणजे सेम प्लेनवर, कॉनकरंट म्हणजे मीट ऍट वन पॉइंट, मीट ऍट वन पॉइंट, एकाच लाईन वरती एकाच पॉइंट वरती असणार, एकाच पॉइंट वरती असणार, मीट ऍट वन पॉइंट, एकाच पॉइंट वरती सगळे ऍक्ट करणार. त्यानंतर असणार बघा, त्यानंतर नॉन कॉन्करंट. नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणजेच की डू नॉट मीट ऍट वन पॉइंट, डू नॉट मीट ऍट वन पॉइंट, डू नॉट मीट ऍट वन पॉइंट, एकाच पॉइंट वर असणार, डिफरंट डिफरंट पॉइंट्स वर असतील. आणि नॉन कोप्लेनर म्हणजेच की वेगळ्या वेगळ्या प्लेनवर असणार, एकाच प्लेनवर नसणार. डू नॉट मीट ऍट वन प्लेन, डू नॉट मीट ऑन वन प्लेन, एका प्लेनवर नसणार, वेगळ्या वेगळ्या प्लेनवर असणार. आता बघा, आता क्वेश्चन बघा, द फोर्सेस which meet at one point, but their line of action dash on the same plane are known as non-coplanar concurrent force system. बघा, इथं वापरलेले नॉन कोप्लेनर, कॉनकरंट. नॉन कोप्लेनर केव्हा म्हणणार आणि कॉनकरंट केव्हा म्हणणार, तर कॉनकरंट म्हणजे मीट ऍट वन पॉइंट, बरोबर. तेच आपल्याला दिलेलं आहे बघा, मीट ऍट वन पॉइंट, त्याला म्हटलं आपण कॉनकरंट. पण ते म्हणते आता नॉन कोप्लेनर. नॉन कोप्लेनर म्हणजे सेम प्लेनवर नसणार, बरोबर. देअर लाईन ऑफ ऍक्शन नॉट ऑन द सेम प्लेन, डू नॉट लाय ऑन द सेम प्लेन, डू नॉट लाय ऑन सेम प्लेन, डू नॉट लाय ऑन सेम प्लेन, एकाच प्लेनवर नसणार, ते वेगळ्या वेगळ्या प्लेनवर असणार. तर इथं काय येणार, डू नॉट लाय, डू नॉट लाय ऑन सेम प्लेन. त्याचा आन्सर असणार ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी. कॉनकरंट म्हणजे एका पॉइंट वरती, कॉनकरंट म्हणजे एका पॉइंट वरती, कोप्लेनर म्हणजे एका प्लेन वरती, नॉन कोप्लेनर म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्लेनवर. नेक्स्ट बघा, कॉनकरंट फोर्सेस आर दोज फोर्सेस हुज लाईन ऑफ ऍक्शन. कॉनकरंट म्हणजे काय, वर्डचं मिनिंग बघा, कॉनकरंट म्हणजे काय, मीट ऍट वन पॉइंट, मीट ऍट वन पॉइंट, मीट ऍट वन पॉइंट. कॉनकरंट म्हणजे मीट ऍट वन पॉइंट, म्हणजे ऑप्शन नंबर बी आपलं करेक्ट आन्सर असणार, मीट ऍट वन पॉइंट. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, कॉनकरंट म्हणजे मीट ऍट वन पॉइंट, लगेच ऑप्शन मध्ये आपल्याला आन्सर चेक करायचंय, कॉनकरंट म्हणजे मीट ऍट वन पॉइंट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द फोर्सेस विच मीट ऍट वन पॉइंट. पहिले काय वापरलं, मीट ऍट वन पॉइंट. आता सांगा मिनिंग काय राहणार, कॉनकरंट म्हणजे मीट ऍट वन पॉइंट राहतं, कॉनकरंट म्हणजे मीट ऍट वन पॉइंट, अँड देअर लाईन ऑफ ऍक्शन ऑल्सो लाय ऑन सेम प्लेन, देअर लाईन ऑफ ऍक्शन ऑल्सो लाय ऑन सेम प्लेन, आणि सेम प्लेनवर असणार. तर सेम प्लेनवरला आपण कोप्लेनर असे म्हणतो, सेम प्लेनवर असेल फोर्सेस तर त्याला आपण कोप्लेनर असे म्हणतो. म्हणजे कोप्लेनर कॉनकरंट फोर्सेस, कोप्लेनर कॉनकरंट फोर्सेस, ऑप्शन नंबर ए, कोप्लेनर कॉनकरंट फोर्सेस.
तर अशा टाईपचं क्वेश्चन एक डेफिनेटली विचारलं जाणार आहे एक्झाम मध्ये 100%. फोर्सेस आर कॉल्ड कॉनकरंट व्हेन देअर लाईन ऑफ ऍक्शन मीट इन वन पॉइंट. कॉनकरंट म्हणजे काय? मीट ॲट वन पॉइंट, मीट इन वन पॉइंट. सेम क्वेश्चन होता, फक्त मेथड वेगळी होती विचारण्याची. द फोर्सेस विच मीट ॲट वन पॉइंट. परत एकदा बघा, फोर्सेस विच मीट ॲट वन पॉइंट. वन पॉइंटला मीट करायला त्याला आपण कॉनकरंट असे म्हणतो. मीट ॲट वन पॉइंट म्हणजे कॉनकरंट. बट देअर लाईन ऑफ ऍक्शन डू नॉट लाय. वर्डकडे लक्ष द्या, डू नॉट लाय. ते लाय करणार नाही इन अ प्लेन. डू नॉट लाय इन अ प्लेन. डू नॉट लायचं मिनिंग राहतं डू नॉट लाय इन प्लेन. सेम प्लेन वरती लाय नाही करणार, त्याला आपण म्हणतो नॉन कोप्लेनर. त्याला आपण म्हणतो नॉन कोप्लेनर. पण एका पॉइंट वरती मीट करणार त्याला आपण म्हणतो कॉनकरंट. म्हणजे नॉन कॉनकरंट कोप्लेनर फोर्सेस. नॉन कोप्लेनर कॉनकरंट फोर्सेस. नॉन कोप्लेनर कॉनकरंट फोर्सेस. ऑप्शन नंबर बी, नॉन कोप्लेनर कॉनकरंट फोर्सेस. कॉनकरंट का बरं? एकाच पॉइंट वरती मीट करताय. नेक्स्ट क्वेश्चन, कोप्लेनर नॉन कॉनकरंट फोर्सेस आर दोज. कोप्लेनर म्हणजे मीट ॲट वन पॉइंट अँड नॉन कॉनकरंट म्हणजे डिफरंट प्लेन. तर सेकंडचे डेफिनेशन त्यांनी दिले, देअर लाईन ऑफ ऍक्शन लाय ऑन द सेम प्लेन. बरोबर. कोप्लेनर म्हटलेलं आहे बघा, कोप्लेनर म्हटलेलं आहे, वर्डकडे लक्ष द्या. कोप्लेनर म्हटलेलं आहे म्हणून लाय ऑन द सेम प्लेन, लाय ऑन सेम प्लेन. नॉन कॉनकरंट म्हणजे काय असणार? डू नॉट मीट. डू नॉट मीट, डू नॉट मीट. काय असणार? दोज फोर्सेस विच डू नॉट मीट ॲट वन पॉइंट. एकाच पॉइंट वरती नसणार म्हणून आपण त्याला म्हणतो नॉन कॉनकरंट. फोर्सेस आर कॉल्ड कोप्लेनर वेन ऑल ऑफ देम ऍक्टिंग ऑन अ बॉडी लाय इन वन प्लेन. कोप्लेनर. कोप्लेनर वर्ड म्हणजे एकाच प्लेन वरती, वन प्लेन. कोप्लेनर म्हणजे एकाच प्लेनवर. तर अशा टाईपमध्ये बघा, वर्ड तुम्हाला वाचवणार. क्वेश्चन काही पण असू द्या, या वर्ड वरती फोकस करायचा. कोप्लेनर म्हटलं तर वन प्लेन आपला आन्सर असणार. नेक्स्ट क्वेश्चन, इन ऑर्डर टू डिटरमाइन द इफेक्ट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी वी मस्ट नो. आपल्याला काय काय माहिती पाहिजे फोर्सेससाठी? एक तर त्याचं मॅग्निट्यूड, त्याचं डायरेक्शन, त्याचं पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन, त्याचं सेन्स. पुल टाईप आहे का पुश टाईप आहे? तर तिन्ही पण ऑप्शन आपले करेक्ट असणार. मॅग्निट्यूड, लाईन ऑफ ऍक्शन म्हणजेच डायरेक्शन, नेचर ऑफ फोर्स म्हणजेच की पुल टाईप आहे का पुश टाईप आहे, म्हणजे ऑप्शन नंबर डी असन, ऑल ऑफ दी अबो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द थ्री फोर्सेस ऑफ 100 न्यूटन, 200 न्यूटन अँड 300 न्यूटन हॅव देअर लाईन ऑफ ऍक्शन पॅरलल टू इच अदर. लाईन ऑफ ऍक्शन पॅरलल म्हणजे समजा हा एक फोर्स, हा एक फोर्स, हा एक फोर्स. लाईन ऑफ ऍक्शन पॅरलल टू इच अदर. 100 न्यूटन, 200 न्यूटन, 300 न्यूटनचे फोर्सेस दिले. लाईन ऑफ ऍक्शन पॅरलल बट अपोजिट डायरेक्शन. एक दुसऱ्याला कसे असणार? ते अपोजिट डायरेक्शन मध्ये असणार. एक दुसऱ्याला अपोजिट डायरेक्शन मध्ये असणार. जेव्हा पॅरलल आहे पण अपोजिट आहे, पॅरलल आहे पण अपोजिट आहे, पॅरलल आणि अपोजिट, त्याला म्हणतो आपण अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम, त्याला काय म्हणणार? अनलाईक पॅरलल. जर सेम डायरेक्शन मध्ये असते तर वर्डकडे लक्ष द्यायचं, अपोजिट डायरेक्शन म्हणून अनलाईक पॅरलल. सेम डायरेक्शन असतं, पॅरलल आहे आणि सेम डायरेक्शन मध्ये, त्याला म्हटलं असतं लाईक पॅरलल. त्याला म्हटलं असतं लाईक पॅरलल. इथं ऑप्शन द्यायचे राहिले होते म्हणून डायरेक्ट आन्सर सांगितलं. अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम अपोजिट डायरेक्शन साठी, लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम सेम डायरेक्शन साठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे नॉन कोप्लेनर नॉन कॉनकरंट. तर सगळ्यात पहिले बघा, आता ऑप्शन तर लई मोठे दिसते पण वर्डचं मिनिंग सांगा. वर्डचं मिनिंग बघा, नॉन कोप्लेनर म्हणजे डू नॉट लाय ऑन सेम प्लेन, म्हणजेच की डिफरंट प्लेनवर असन, म्हणजेच की डिफरंट प्लेनवर असणार, वेगळ्या वेगळ्या प्लेनवर असणार. नॉन कॉनकरंट म्हणजे डू नॉट मीट ॲट वन पॉइंट, डू नॉट मीट ॲट वन पॉइंट. तर हे वर्ड आपल्याला सापडायचे. तर बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये पहिलीच लाईन आहे मीट ॲट वन पॉइंट, म्हणजे ऑप्शन नंबर ए कॅन्सल. दुसऱ्या ऑप्शन मध्ये डू नॉट मीट ॲट वन पॉइंट, हे बरोबर आहे, डू नॉट मीट ॲट वन पॉइंट. अँड देअर लाईन ऑफ ऍक्शन डू नॉट लाय ऑन सेम प्लेन, सेम प्लेन वन असणार, म्हणजे ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट असणार आहे. दोन्ही पण आपले सॅटिस्फाय होते आन्सर. डू नॉट मीट ॲट वन पॉइंट पण आणि डू नॉट लाय ऑन सेम प्लेन पण एकाच प्लेन वन असणार.
थर्ड ऑप्शन का बरं नसणार? तर बघा थर्ड ऑप्शन मध्ये त्यांनी तर म्हटलं डू नॉट मीट ॲट वन पॉइंट, एवढं तर बरोबर आहे. त्यानंतर म्हणताय की बट देअर लाईन ऑफ ऍक्शन लाय ऑन सेम प्लेन. लाय ऑन सेम प्लेन म्हटलं तर कोप्लेनर, पण आपल्याला तर नॉन कोप्लेनर विचारलेलं आहे, म्हणून आपण म्हटलं की ऑप्शन नंबर बी आपलं करेक्ट असणार. त्यानंतर विचारलं जातं नेक्स्ट क्वेश्चन आहे कोप्लेनर कॉनकरंट फोर्सेस. कोप्लेनर कॉनकरंट, कोप्लेनर म्हणजे एकाच प्लेनवर आणि कॉनकरंट म्हणजे एका पॉइंट वरती. तर पहिलं तर लाईन बरोबर आहे, ऑप्शन नंबर ए मध्ये मीट ॲट वन पॉइंट बरोबर. देअर लाईन ऑफ ऍक्शन डू नॉट लाय, डू नॉट लाय असू शकतं का? नाही. डू नॉट लाय ऑन सेम प्लेन म्हटलं असतं नॉन कोप्लेनर झालं असतं, म्हणजे ऑप्शन नंबर ए चुकीचं आहे. ऑप्शन नंबर बी डू नॉट मीट ॲट वन पॉइंट, हे तर चुकीचंच राहणार, कारण की आपल्याला कॉनकरंट पाहिजे. त्यानंतर थर्ड ऑप्शन मध्ये मीट ॲट वन पॉइंट बरोबर आहे. देअर लाईन ऑफ ऍक्शन ऑल्सो लाय ऑन सेम प्लेन, सेम प्लेन मीट ॲट वन पॉइंट म्हणजे ऑप्शन नंबर सी आपलं करेक्ट असणार, कारण की कोप्लेनर म्हणजे एकाच प्लेनवरती सेम प्लेन आणि मीट ॲट वन पॉइंट म्हणजे कॉनकरंट. तर अशा टाईपचे क्वेश्चन याच्यावरती या टॉपिकवरती विचारले जातात. फक्त 5 वर्ड, कोलिनियर, कोप्लेनर, कॉनकरंट, नॉन कोप्लेनर आणि नॉन कॉनकरंट. त्यानंतर लाईक पॅरलल आणि अनलाईक पॅरलल, एवढे वर्ड्स लक्षात ठेवायचे. याच्यावरती डेफिनेटली एक क्वेश्चन असणार आहे. नॉन कोप्लेनर कॉनकरंट विचारला तर नॉन कोप्लेनर म्हणजे डू नॉट लाय ऑन सेम प्लेन आणि कॉनकरंट म्हणजे मीट ॲट वन पॉइंट. तर मीट ॲट वन पॉइंट इथं दिलेलं आहे, मीट ॲट वन पॉइंट ऑप्शन नंबर सी मध्ये दिलेलं आहे. ऑप्शन बी, ऑप्शन डी कॅन्सल झालं. आता चेक करायचंय नॉन कोप्लेनर म्हणजे डू नॉट लाय ऑन सेम प्लेन, तर डू नॉट लाय ऑन सेम प्लेन ऑप्शन नंबर ए मध्ये दिसतंय, म्हणजे आपलं आन्सर ए करेक्ट असणार, ऑप्शन सी चुकीचं असणार. तर अशा प्रकारे ट्रिक्सचा यूज करून आपण हे सॉल्व्ह करू शकतो. वर्ड्सचा यूज करून वर्डचं मिनिंग लक्षात घ्या, याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. डायग्राम मध्ये कसं दाखवू शकतो बघा, 3D डायग्राम मध्ये समजा इथे एक आपण क्युबिकल शेपची बॉडी कन्सिडर केली, तर हा झाला आपला एक प्लेन, प्लेन नंबर 1, हा झाला प्लेन नंबर 2, हा झाला प्लेन नंबर 3. इथे एक फोर्स दाखवला मी F1, इथे एक फोर्स दाखवला F2, तर दोन्ही पण एकाच प्लेन वरती, म्हणून याला म्हणतो आपण कोप्लेनर. इकडे एक दाखवला F3, तर F1 F2 एका प्लेनवर, F3 दुसऱ्या प्लेनवरती, म्हणून याला आपण म्हणतो नॉन कोप्लेनर. त्याचबरोबर इथे समजा F3 पासूनच एक दुसरा फोर्स काढला F4, तर हे दोघं एकाच पॉइंट वरती मीट करताय, म्हणून याला आपण म्हणतो कॉनकरंट. एकाच पॉइंटवर F1 आणि F2 वेगळ्या वेगळ्या पॉइंट वरती आहे, पॉइंट ए वरती आहे, पॉइंट बी वरती आहे, वेगळ्या पॉइंट वरती, याला म्हणतो आपण नॉन कॉनकरंट, वेगळ्या वेगळ्या पॉइंटवर. अशा प्रकारे डायग्राम मध्ये आपण दाखवू शकतो. आणि लास्ट क्वेश्चन आजचा, लास्ट टॉपिक वरती, जो की आहे प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्सेस. प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्सेस म्हणजेच काय, सपोज एक बॉडी आपण इथे कन्सिडर केली आणि या बॉडीवरती आपण बघा फोर्स दाखवण्यासाठी आपल्याला त्याचं मॅग्निट्यूड, डायरेक्शन आणि पॉइंट माहिती पाहिजे. तर हा एक पॉइंट आपण कन्सिडर केला ए पॉइंट, आणि इथे आपण एक फोर्स दाखवला एफ फोर्स. एफ त्याचं मॅग्निट्यूड, या एरोने आपण त्याचं डायरेक्शन दाखवलं. तर त्याचं डायरेक्शन वगैरे चेंज न करता आपण त्याला शिफ्ट करू शकतो. इथे पॉइंट बी वरती त्याच्या लाईन ऑफ ऍक्शनवर कुठेही शिफ्ट करा, इथे सुद्धा शिफ्ट करू शकतो पॉइंट सी वरती. त्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कसं असणार, सेमच असणार. याच डायरेक्शनला असं कुठेही दाखवा, या लाईन वरती कुठेही दाखवा, तर त्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कसं असणार, सेमच असणार, ते चेंज होणार नाही. त्याला आपण शिफ्ट करू शकतो कोणत्याही पॉइंट वरती त्याच्या लाईन ऑफ ऍक्शनवर. तर याचे आन्सर असणार बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये म्हटलं त्यांनी मॅक्झिमम व्हेन इट ॲट सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, डिफरंट ॲट डिफरंट पॉइंट्स, सेम ॲट एव्हरी पॉइंट इन इट लाईन ऑफ ऍक्शन. आताच आपण काय म्हटलं, कुठेही शिफ्ट करा लाईन ऑफ ऍक्शन वरती, या लाईनीवरती कुठेही शिफ्ट केलं तर त्याचं मॅग्निट्यूड सेमच असणार. ऑप्शन नंबर सी याचा आन्सर असेल, सेम ॲट एव्हरी पॉइंट इन इट्स लाईन ऑफ ऍक्शन. तर बघा मित्रांनो, फर्स्ट चॅप्टर मध्ये आपला सिलेबस टॉपिक आहे व्हॉट इज मीन बाय मेकॅनिक्स. मेकॅनिक्सचे ब्रांचेस जसं की स्टॅटिक, डायनॅमिक, कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स, याच्यावरती डेफिनेटली एक क्वेश्चन विचारला जाणार एक्झाम मध्ये, कारण की हा सिलेबसचा टॉपिक आहे. त्यानंतर सिस्टीम ऑफ फोर्स. सिस्टीम ऑफ फोर्स मध्ये फोर्स म्हणजे काय, त्याची डेफिनेशन, त्याचे इफेक्ट्स, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचं युनिट, एवढ्या गोष्टी विचारल्या जाऊ शकते, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. आणि त्यानंतर सिस्टीम ऑफ फोर्स म्हणजेच की कोप्लेनर आहे, कॉनकरंट आहे, नॉन कॉनकरंट आहे, कोलिनियर आहे,
लाईक पॅरलल आहे का अनलाईक पॅरलल आहे याच्यावरती एखादा क्वेश्चन. तर फर्स्ट चॅप्टर हा थेरोटिकल आहे. कमीत कमी 5 ते 6 क्वेश्चन या टॉपिकवर बनवू शकता. म्हणजे एवढे 27 क्वेश्चन, एवढं लेक्चर जर तुम्ही व्यवस्थित एकदा बघितलं परत, तर तुमचा हा टॉपिक एकदम व्यवस्थित कव्हर होणार आणि याच्या बाहेरचा एकही क्वेश्चन विचारला जाणार नाही या टॉपिक मधून. कारण की आपण इथे सर्वच सिलेबसनुसार सर्व काही या लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कारण की हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे. एक्झामसाठी हा खूप उपयोगी आहे. याच्यामध्ये आपण कमीत कमी 27 MCQ इथे कव्हर केले, पण त्याच्यासोबतच टाइप्स कसे आहेत, म्हणजे कसे क्वेश्चन बनवू शकतो हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. थँक्यू.